अहो मला सांगा की ओबीसीचं नेतृत्व जे माळ्याकडून धनगराकडे जाते, माळ्यांच्या पोटात दुखते, भुजबळांना ते देखील त्याच्यात व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते, काय सांगाल तुम्ही? कुठला व्हिडिओ? कोणाचा व्हिडिओ? सोशल मीडियावर हाकेंचा व्हिडिओ जे आहे ना व्हायरल झालेला आहे. खरं तर मी सुद्धा तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितला आहे. अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल, ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला, लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला, त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. आता ते बोललेत नाही बोललेत ते व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे आपल्याला आता व्हिडिओ तर बोललेलं दिसतंय, आता तेच याच्यावर काय प्रतिक्रिया देतील आपल्याला कळेल. आणि दुसरा प्रश्न राहिला आहे भुजबळांचे पोरांच्या विषयी जरी त्यांनी असं वक्तव्य केलं हे भुजबळांचे पोरं कामाचे नाहीत, भुजबळांनी नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही. अरे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं. गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं. आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावं वाटत असेल तर ही दुर्दैव आहे ना. तुम्ही कुठेतरी उलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही. आणि ओबीसींचं नेतृत्व माळ्याकडं मानण्यापेक्षा ह्याच्यात माळी, धनगर, वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं. भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली. ओबीसींचा मशिया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं. त्यांनी कधी संकोचित विचार केला नाही. मग आपण का करायचा? माझी लक्ष्मणरावांना विनंती, तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. तुम्ही असं बोलणंच चुकीचं आहे, परंतु तुम्ही जर बोलला नसाल तर तुम्ही प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन याचं काय तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे. परंतु माझ्या माहितीस तो आम्ही सोबत फिरत असताना गेल्या 1.5 वर्षात लक्ष्मणरावांना माळी समाजाकडून कुठलीही कमी झाली नाही. त्यांच्यासोबत फिरत असताना त्यांच्या विचाराच्या गावात आणि त्यांचे जिथं सहकारी आहेत त्या गावात तरी माझा अवमान अनेक ठिकाणी झालेला मी बघितला आहे. लक्ष्मणरावाचा सन्मान व्हायचा, तिथं माझा सन्मान होत नसं, परंतु मी कधीही गोष्ट बोलून दाखवली नाही. कारण की समाज हा समाज असतो. समाजाकडून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्यावे लागत असतात. आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं. काम केल्याच्यानंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल, हे समाजाचं काम असतं. परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा, कुठल्याही माळी समाजाला असेल, धनगर समाजाला असेल, वंजारी समाजाला असेल, बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजाला सुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला नाही. आणि हे लक्ष्मणरावांनी नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं, हे योग्य नाही. हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत, हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात. मी माळी समाजाच्या वतीनं लक्ष्मणरावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो, त्यांचा निषेध, ह्या वक्तव्याचा निषेध करतो. हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.